सांगितलं का? राजे तुम्ही हा घोडा घ्या, राजे तुम्ही हा वाडा बांधा. नाही. सांगितलं राजे तुम्हाला शेत करायचं, कष्ट करायचं, कामगारांचं, महिलांचं, आयाबायांचं, या जनतेचं आणि या जनतेचं एक जनकल्याणकारी राज्य निर्माण करायचंय राजे. राजे तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचंय. एवढं मोठं स्वप्न आहे. आज आपण कल्पना केली ना तरी खूप आहे. अहो, एकीकडे आदिलशाही आहे, एकीकडे निजामशाही आहे, एकीकडे मोगल आहे ज्याच्याकडे लाखोचं सैन्य आहे. राजे उभा राहिले तरी राजांमागे 40-50 मावळे उभे राहिले तरी खूप आहे. पण स्वप्न फार मोठं आहे. एखाद्याला जर सांगितलं तर अशक्य वाटेल. त्यांना वाटलं त्याचा जर राजांकडून गेलो तर मग तेलही गेलं आणि तूपही गेलं. म्हणून त्या माणसांनी कधीच राजांना सपोर्ट केला नाही. पण राजे हरले नाही. राजांनी हिंमत ठेवून त्या स्वप्न पूर्ण केलं. जे स्वप्न मासाहेब जिजाऊंनी दिलं होतं फार मोठं स्वप्न होतं. आज जर आपण बघितलं तर आपलेही स्वप्न असतात, पण आपले स्वप्न थोडेसे वेगळे असतात. म्हणजे मला एक गाडी घ्यायची आहे, फरारी घ्यायची आहे, लॅम्बोर्गिनी घ्यायची आहे, फॉर्च्युनर घ्यायची, ऑडी घ्यायची, मर्सिडीज घ्यायची आहे. याच्या पुढे आपले स्वप्न जातच नाही. किंवा जर एखादं घर बांधायचंय तर कुठंतरी बघितलेलं असतं, एखादा व्हिडिओ कुठंतरी वाचलेला असतं, कुठेतरी पोस्टरमध्ये बघितलेलं असतं, मला असं घर बांधायचंय. इथपर्यंत आपलं स्वप्न असतं. इतके छोटे छोटे स्वप्न आपण पाहतो. किंवा आता मला इंजिनियर व्हायचंय, मग इंजिनियर झाल्यानंतर काय करायचं? काय नाही, कुठेतरी पुणे, मुंबई, बँगलोरमध्ये कुठेतरी जॉब करायचा. महिन्याला जेवढा पगार मिळेल त्या पगारामध्ये भागवायचंय. काही घर, गाडीच्या रोजच्या चालू आहे, जे नीड्स आहेत, बेसिक नीड, त्याला भागवायचा. विषय संपले आपले स्वप्न. हा, पण स्वप्न कधी बघतो? झोपेत बघतो. हाच आपला प्रॉब्लेम आहे. आपण झोपेत स्वप्न बघतो. असं सांगितलं सायन्सने की 1400 ते 2100 एवढं ऍव्हरेज आहे. माणूस रोज झोपेत स्वप्न बघतो वर्षभर. पण जेव्हा झोपेतून जाग येते तेव्हाच आपले स्वप्न संपतात. पण एपीजे अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे, अरे सपने वो नहीं जो आप सोते वक्त देखते हो, सपने वो नहीं जो आप सोते वक्त देखते हो, बल्कि सपने तो वो है जो आपको सोने ही नहीं देते. अशी स्वप्न बघा की ज्याने आपल्याला झोपच आली नाही पाहिजे. त्याचा ध्यास घ्या आणि मोठी मोठी स्वप्न बघा. इंजिनियर होणं हा एक ध्येयाचा भाग आहे, एक गोल आहे, पण स्वप्न फार मोठी असली पाहिजे. आपल्याला माहिती आहे, एका 12 वर्षाच्या मुलाने स्वप्न बघितलं की मला चेस मधला वर्ल्ड चॅम्पियन व्हायचंय आणि 18व्या वर्षी त्या मुलानं चॅम्पियन होऊन दाखवलं. त्यावेळेस ज्यानी त्या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे ज्यावेळेस एक पत्रकार त्याला विचारतो की बाबा तुला काय व्हायचंय, तेव्हा त्याने दिलेलं उत्तर ऐकून अनेक लोकांनी त्याला वेड ठरवलं असेल की काय बाबा पोरगा आहे, लवकरात लवकर वर्ल्ड चॅम्पियन म्हणे, जगात काय कमी आहे चेस खेळणार आहे? नाही, स्वप्न सोडलं नाही आणि वयाच्या 18व्या वर्षी चेस मधला वर्ल्ड चॅम्पियन होऊन दाखवलं मुकेश दीप या चेस खेळाडू. आपणही मोठे स्वप्न नक्कीच बघू शकतो. आता या ठिकाणी अनेक मुली आहेत, मुलं आहेत. किती जणांना वाटतं बरं की आपल्याकडे एक गाडी असावी, एक शानदार गाडी असावी? बोलत जा. मी एवढ्या वेळ बोलतीये, तुम्ही थोडंसं बोला. इथं कोणी जास्त शिक्षक नाहीत, फक्त थोडेसे सर आहेत, मॅडम आहेत. कोणी तुम्हाला रागवणार नाहीये. कोणाला असं वाटतं की आपल्याकडे एक शानदार गाडी असावी? फक्त हात वरती करायचंय. अरे वा, बाकीच्यांना नाही वाटत? माणसांना खरं बोललं पाहिजे नाही. कोणाला असं वाटतं की आपल्याकडे एक शानदार घर असावं? कोणाचं स्वप्न आहे? आता हळूहळू हात वरती यायला लागले, चांगला कॉन्फिडन्स आहे. पण कोणाला असं वाटतं की आपण देशासाठी काहीतरी करावं? आता चळवळ सुरू झाली. अरे वा, देखा, क्लास की बेहतरीन दिमाग पिछले बेंच पर ही मिलती है. देशासाठी काय करावं हा प्रश्न जेव्हा मी अनेक ठिकाणी अनेक प्रोग्राम्स मध्ये विचारते तेव्हा मला फार कमी हात वरती दिसतात. म्हणजे देशासाठी काहीतरी करावं हा आपल्या मनामध्ये एक स्वप्न म्हणून, एक ध्येय म्हणून आपल्यामध्ये हा विचार नाहीच आहे. पण स्वप्न नेहमी मोठी बघितली पाहिजे. मी एक नोकरी केली पाहिजे, घर असलं पाहिजे, गाडी
एवढे असे काही स्वप्न असतात? आई वडील बघ, घरची परिस्थिती बघ, आत्ताचं घर बघ, असे स्वप्न असतात? लोकांनी वेड म्हणलं पाहिजे एवढी स्वप्न आपली मोठी असली पाहिजे. माणसाची